हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर अर्थातच काल मी इंडक्शन यूज करायला काढला होता, त्याचा व्हिडिओ टाकला होता. तर म्हटलं माझ्याकडे कुठले कुठले भांडी आहेत इंडक्शन यूज करण्यासाठी ती तुमच्याशी शेअर करावी, म्हणजे कशी भांडी त्याच्यावर वापरतात वगैरे ह्याची थोडीशी माहिती द्यावी, म्हणून हा आजचा व्हिडिओ मी केला. तर माझ्याकडे क्रॉम्प्टन या ब्रँडचा इंडक्शन आहे. तर तो खूप जुना आहे, आय थिंक 2011 साली हा घेतलेला आहे. तर जेव्हा यूज पडेल त्यावेळेस मी हा इंडक्शन यूज करते. घरी काही प्रॉब्लेम वगैरे गॅसचा झाला वगैरे तर अशा वेळीच मी हा इंडक्शन मोस्टली यूज करायला काढला आहे ह्याच्या आधी. पण आता हल्ली गॅसचे थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आता हा इंडक्शन वापरायला काढला आहे मी बऱ्यापैकी. तर इंडक्शन यूज करताना आधी माझ्याकडे त्याला जी लागणारी भांडी आहेत तर ती नव्हती अवेलेबल. तर मग मी अशीच आदल्यामधल्या काळामध्ये वगैरे मी ती भांडी गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे त्याला लागणाऱ्या ज्या कढया वगैरे आहेत त्या, आधी माझ्याकडे कुकर होता, तो त्याच्यावरती यूज नव्हता होत. पण आता माझ्याकडे जो प्रेस्टिजचा कुकर आहे माझा, तो ह्याच्यावरती बसतो आणि मी ह्याच्यामध्ये काहीही भाजी वगैरे करू शकते. आणि इवन नॉनव्हेज जरी करायचं म्हटलं तरी इंडक्शनवरती व्यवस्थितपणे करू शकते. इंडक्शन यूज करताना केअरही तितकीच घ्यावी लागते, कारण गॅसप्रमाणे ते नसतं. डायरेक्ट सरफेसला वगैरे त्याच्या टच नाही करावं लागत, म्हणजे करायचंच नसतं, नाहीतर आपला हात वगैरे भाजेल. तर माझ्याकडे इथे मी मध्यंतरी काही एक 4-5 महिन्याच्या आधी ही ट्रायप्लायच्या 2 कढईज मी इथे घेतल्या होत्या. एक मोठ्या साईजची आहे, म्हणजे 4 लिटरची, आणि एक आहे ती मे बी 2.5 लिटरची आहे. तर अशा प्रकारच्या 2 कढई घेतल्या होत्या. ही कढई एकदम जाड अशी आहे, हातात धरली तर खूप जड वाटते. म्हणजे स्टीलचं कसं एखादं पातेलं वगैरे तुम्ही हातात घेतलं तर ते पातळ असेल, तसं नसतं, हे खूप जाड आहे. आणि मी आधी त्यांना विचारलं की हे इंडक्शनला चालतं का, तरच मी तेव्हाच हे विकत घेतलं होतं. आणि कसं असतं, काही भांड्यांचं जरी सरफेस छोटा असला तर काही काही भांडी इंडक्शनला नाही चालत. तर ते तुम्ही तिथे जेव्हा दुकानामध्ये जाता घ्यायला तर त्यांना विचारायचं. आता इथे मी इंडक्शन ठेवलं आहे, हा ठेवल्यानंतर जर भांडं चालत नसेल तर तिथं EU असा ऑप्शन येतो मला, आणि जर भांडं चालत असेल तर डायरेक्ट तिथं मला त्याची रेंज दाखवते की मी स्पीड किती ठेवायचा, 1200, म्हणजे जो काही इंडक्शनचा स्पीड आहे तो प्लस मायनस इथे होऊ शकतो. त्यामुळे ही कढई इथे चालते. आणि जर असाच जर एखादा बेस असेल आणि जर इथे EU आलं तर ते भांडं इंडक्शनला नाही चालत. तर अशा प्रकारे काही भांड्यांचं असतं. त्यामुळे इंडक्शनची भांडी खरेदी करताना तुम्ही ते विचारूनच घ्यायला पाहिजे. आता माझ्याकडे एक तवा आहे, प्रेस्टिज फ्युचरच आहे आय थिंक. तर तो असा खालच्या भागाला गोलसर आहे, तर तो याच्यावर अजिबात नाही चालत. आणि अजून एक 2-3 पॅन आहेत, तर त्याच्या खाली पण असं प्लेन सरफेस आहे, पण ती याच्यावर नाही चालत भांडी. म्हणूनच घेताना नेहमी त्याच्यावरचे इन्स्ट्रक्शन रीड करून नेहमी इंडक्शनची भांडी खरेदी करताना तुम्ही घ्या. आणि डीमार्टमध्ये पण खूप छान छान इंडक्शनची भांडी मिळतात. ॲक्च्युली खूप वर्षापूर्वी मी डीमार्टमधून चहासाठी 2 जे काय म्हणायचं ज्याला हँड असतात असे 2 सॉसर पॅन आणले होते तिथून. तर आता ॲक्च्युली ह्या भांड्याचं हँडल निघालं आहे. तर हे भांडंसुद्धा इंडक्शनवरती चालतं, कारण याचा बेस एकदम प्लेन आहे आणि जाड आहे थोडंसं, मग ते त्याच्यावरती हीट होतं व्यवस्थित. अजून एक भांडं आहे, त्याचं पण पॅन निघालं, तर ती दोन्ही भांडी माझी इथे चालतात. आता इथे ही एक कढई आहे छोटी, तीसुद्धा मगाशी जी कढई दाखवली त्याच्या आतील, म्हणजे 2.5 लिटरची आय थिंक ही आहे, ती 4 लिटरची होती. तर ही सुद्धा कढई, ह्याचा पण बेस त्या कढईसारखाच आहे, सेम प्लेन. तर हेही इथं चालतं. तर असं बघून तुम्ही घ्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल तर मी का सांगते हे कुठली भांडी घ्यायला पाहिजेत, काय पाहिजेत, कारण कसं असतं, युजली आपण एखादं भांडं खराब झालं तर आपण नवीन भांडं घेण्यासाठी दुकानामध्ये जातच असतो. तर त्यावेळी असं भांडं घेताना घ्यायचं की आपल्याला त्याचा जेणेकरून नंतर यूज होईल. कसं आहे ना, हल्ली कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टीची गरज पडेल हे आपण सांगू शकत नाही. तर आता मलाही वाटलं नव्हतं की मला या सगळ्या भांड्यांचा उपयोग अशा प्रकारे होईल. त्यावेळी मी घेत असताना त्यावेळी मी घ्यायला एखाद्या वेळी माझं मन असंही झालं होतं की कशाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. पण आत्ता मला कळते की मी ती त्यावेळी भांडी घेतली तर ती मला आता खरंच खूप उपयोगाला येतात. तर अशा प्रकारे थोडंसं कॉस्टली आहेत ही भांडी, कारण रेग्युलर जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला एखादं पातेलं म्हणा किंवा कढई म्हणा जी 300-400 रुपयाला मिळते. तर ही भांडी एकतर जाड असतात आणि प्लेन सरफेस असतो, तर ती 700-800 किंवा 1000च्या दरम्यान पण बसू शकतात तुम्हाला, कारण प्रत्येक भांड्याचा रेट जो आहे तो वेगवेगळा असतो. आणि हल्ली कसं आहे, ॲल्युमिनियम वापरायचं नाही. बरेच लोक म्हणतात की कॅन्सर होतो वगैरे. आता त्याचं पूर्ण मला अभ्यास मी केलेला नाही आहे, पण हल्ली खरंच ॲक्च्युली मी पण ॲल्युमिनियमची भांडी वापरायला पूर्णपणे स्किप केलं. तर माझ्याकडे पण आता स्टीलची भांडी बऱ्यापैकी मी वाढवलेली आहेत, आणि ॲल्युमिनियम होतं ते पूर्णपणे मी पण काढलं आहे. तर ते सुद्धा मी
पुढच्या कधीतरी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी ते भांडी देऊन मी आता पुन्हा त्याचं काय करणार आहे. आणि ह्या ज्या कढई आहेत, हे 4 लिटरची एक आहे, 2.5 लिटरची एक आहेत. ह्या दोन्ही कढई मी डीमार्टमधून घेतल्यात. अशा माझ्याकडे 3 कढई आहेत. तर त्याचा वापरही मला होतो. आता कधी उपीट करायचे म्हणा, पोहे करायचे तर ह्याच्यामध्ये होतं. पण भाजी वगैरे करायची असेल मला भरपूर सारी, तीही मला याच्यामध्ये करता येते. तर अशा प्रकारे थोडंसं मी इन्व्हेस्ट करून भांड्यांमध्ये ही भांडी गोळा केलेली आहेत. तर तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये ह्या अशा लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायला काही हरकत नाही, इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. कारण कधीही कुठल्या गोष्टीची गरज भासेल आपल्याला ते काही सांगून येत नाही. आणि हा जो पॅन आहे, हा एवढा बेस जरी असला याचा, तरी हा पॅन माझ्या इंडक्शनवरती अजिबात चालत नाही. तो कसा मी तुम्हाला आता दाखवते इथे. तर हा पॅन मी आता इथे माझं इंडक्शन ऑन आहे आणि इंडक्शन ऑन केल्यानंतर म्हणजे पॉवर तर ऑन आहे. इथे आता मी ऑन केला तर इथे असा हा ऑप्शन येतो आणि हीट ॲक्च्युली मी इथे मध्ये हात लावून बघितल्यानंतर तर हीट अजिबात पोचत नव्हती त्याला. तर काय माहीत नाही मला ह्याचं का असं कारण असू शकतं, पण हे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून तुम्ही नेहमी जर प्रत्येक सरफेस प्लेन असणारा बेस हा इंडक्शनला चालू शकत नाही असं पण आहे. म्हणून तुम्ही ते चेक करूनच घ्या. तर अशा प्रकारे माझ्याकडे थोडंफार भांड्यांचं कलेक्शन आहे इंडक्शनच्या. भांडी तर सगळ्यांकडेच असतात. तर आणि इथे हा एक मोठा जो टोप आहे तो त्याच्यामध्ये मी दूध वगैरे तापवू शकते. तर आता हे रेग्युलर स्टीलचं पातेलं आहे माझ्याकडे. तर आता हेही माझं त्या इंडक्शनवरती चालतं, कारण ह्याचा बेस जो आहे तो एवढा प्लेन आहे की तो त्या सरफेसवरती व्यवस्थित बसतो. त्यामुळे मला जेव्हा जास्त पाणी वगैरे लागेल हीट करून तर त्यावेळी मी हे यूज करते. किंवा मला राईस बॉईल वगैरे करायचं असेल तर त्यावेळी मी या पातेल्याचा यूज करत असते. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.